राज्यातील आगामी नगरपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका आता कायदेशीर अडथळ्यांच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे। या निवडणुकांबाबत विविध मुद्द्यांवर तब्बल 36 याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या असून त्यावर आज सुनावणी होणार आहे। या याचिकांमध्ये सीमांकनातील अनियमितता, मतदार यादीतील त्रुटी आणि प्रभाग आरक्षणाच्या प्रक्रियेवरील आक्षेप मांडण्यात आले आहेत। मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात आज सुनावणी होणार आहे। या निवडणुकांबाबत विविध मुद्द्यांवर तब्बल 36 याचिका दाखल असून आज सुनावणी पार पडेल। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेत। भाग्यश्री, आपण पाहतोय आगामी निवडणुका आता कायदेशीर अडथळ्यांच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। नक्कीच आधीच त्या खरं तर सापडलेल्या आहेत असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही नीलम। त्याचं कारण जर बघितलं तर सुप्रीम कोर्टात आधीच काही याचिका ज्या आहेत त्या या संदर्भातल्या दाखल झालेल्या आहेत। आरक्षण जे आहे ते अधिक दिल्याची या याचिकेमध्ये उल्लेख आहे, ज्याची सुनावणी उद्या पार पडणार आहे। मात्र आज उच्च न्यायालयामध्ये अशाच काहीशा याचिका म्हणजे जवळपास 36 याचिका ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आधीच होत्या। त्यामध्ये सीमांकनचा प्रश्न होता, प्रभाग रचनेचा प्रश्न होता, मतदार यादीतल्या त्रुटीचा प्रश्न होता। हे सगळे प्रश्न जे आहेत ते याचिकेद्वारे मांडण्यात आले होते। जवळपास या 36 याचिका होत्या आणि त्या छत्रपती संभाजीनगर तसंच महाराष्ट्रातल्या विविध भागातून दाखल करण्यात आल्या होत्या। त्यामध्ये नागपूर खंडपीठाचा देखील समावेश होता। मात्र या सगळ्या ज्या याचिका आहेत त्या एकत्र करण्यात आल्या आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टमध्ये त्या पाठवण्यात आलेल्या आहेत आणि आज त्याच्यावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। खरं तर मुख्य न्यायमूर्ती जे आहेत उच्च न्यायालयाचे श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्यासमोर या सुनावण्या पार पडणार आहेत। त्यांनी आधीच सांगितलंय की या सुनावण्यांमध्ये आम्हाला फार काही करता येणार नाही, मात्र आम्ही या याचिका नेमक्या काय आहेत ते ऐकून घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी सुरुवातीलाच केलेलं होतं। मात्र एकंदरीत जर बघितलं तर उच्च न्यायालयात होत असलेल्या या सुनावण्या आज नेमकं काय वळण घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण जरी याचिकांवर कोणताही निर्णय समजा न्यायाधीशांनी दिला नाही असं जरी आपण धरून चाललो तरी देखील ते जे काही टिप्पणी करतात हे महत्त्वाच्या टिप्पण्या असणार आहेत आणि त्या टिप्पण्या निवडणूक आयोग मानणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे की या ज्या याचिका आहेत त्या डायरेक्टली फेटाळल्या जातील हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि या सगळ्या त्याच्यानंतर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। या सगळ्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्यावर काय परिणाम होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नीलम जी नक्कीच। भाग्यश्री, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।